कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 49 भाग आपण श्री स्वामी समर्थांचं चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमची अतिशय आभारी आहे. आपल्याला जर या अशाच अनेक कथा ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भाग 50. महाराष्ट्रातील अहमदनगर हे ऐतिहासिक सांस्कृतिक पुण्यभूमी भगवान श्रीविष्णूंनी आपल्या वक्षस्थळावर ज्यांचा लत्ता प्रहार आनंदाने स्वीकारला ते भृगु ऋषी भिंगार येथे तप करत होते. तर त्यांच्या केवळ नामोच्चाराने सागराचा थरकाप होतो. ते थोर अगस्ती ऋषी प्रवरेच्या काठी वास्तव्य करत होते. प्रभू रामचंद्रांचेही चरण वनवासाच्या वेळी या भागातून पुढे गेले. जरासंधांच्या वधासाठी वापरलेले वज्र ज्या दधीची ऋषींच्या अस्थींपासून बनवलेले ते दधीची ऋषीही श्रीगोंदे येथे तपास बसले होते. मच्छिंद्रनाथांनी सावरगावला, गोरखनाथांनी गोरज डोंगरावर तर कनिफनाथाने मढीला वास्तव्य केले. संत ज्ञानेश्वरांची प्रख्यात ज्ञानेश्वरी ह्याच जिल्ह्यातील नेवासे येथे निर्मिली गेली. श्री महम्मद बाबा, संत निळोबाराय, योगी चांगदेव, श्री महिपती बाबा हे सर्वही याच भूमीतील संत. शिर्डीस साईबाबा व साकुरीस उपासनी बाबांनी तर ही भूमी जगद्विख्यात केली. अशा या अहमदनगर जिल्ह्यात इसवी सन 1828 नानाजी बापूजी रेखी यांचा जन्म झाला. 7वीपर्यंत मराठी शिक्षण घेतलेले नाना उत्तम याज्ञिक व अभ्यासू ज्योतिषी होते. कर्जतच्या भंडगे घराण्यातील सखुबाई यांच्याबरोबर नानांचा विवाह झाला. नाना सखुबाई यांना 5 पुत्रांची प्राप्ती झाली. इसवी सन 1860 नानांच्या घरी एक चमत्कार झाला. नाना व इतर ऋत्विक संकष्टी चतुर्थीस सप्तशतीचा पाठ करत होते. पाऊस कोसळत होता. ब्राह्मण पुरोहित सपत्नीक अभिषेक करत होते. नानांची पत्नी सखुबाई स्वयंपाकघरात मोदकांची कणिक तिंबत होत्या. समोर एक खांब होता. अचानक त्या खांबातून प्रकाशाचा लोळ बाहेर पडू लागला. सर्व खोलीभर तेजस्वी डोळे दिपवणारा प्रकाश पसरला. आता त्या प्रकाशाबरोबरच नादही सुरू झाला. सखुबाईंची चलबिचल झाली व घाबरगुंडी उडाली. काय होते आहे हे त्यांना समजत नव्हते. तेवढ्यात त्या प्रकाशाच्या लोळातून आपले योगीराज श्री स्वामी समर्थ बालक मूर्ती रूपात नाथपंथी पोशाखधारी सैल कटोरा भिक्षापात्र घेऊन अवलियासारखे प्रगटले व माई भिक्षा वाढ असे त्रिवार म्हणाले. सखुबाईंनी त्या बालक अवलियाच्या कटोऱ्यात भिक्षा घातली. योगीराज हळूहळू अंतर्धान पाहू लागले व तेजही हळूहळू कमी होत नाहीसे झाले. बाहेर पाठास बसलेले नाना व इतर ब्राह्मणांना याची खबरही नव्हती. सखुबाईंनी धावत बाहेर जाऊन हा वृत्तांत नानांना सांगितला. ही घटना ऐकून नाना इतके आश्चर्यचकित झाले की त्यांच्या आनंदास पारावर उरला नव्हता. ती नाथपंथीय बालमूर्ती अवधूत कोण असेल याचा नाना मनात विचार करू लागले, परंतु ते कळण्यास अजून वेळ आली नव्हती. ज्योतिषाच्या व्यवसायानिमित्त नानांना अनेकदा मुंबईत जावे लागले. एकदा सखुबाईंसह मुंबईस गेले असता कमाठीपुऱ्यात त्यांची व स्वामीसूत हरिभाऊ यांची गाठ पडली. कोणतीही तोंडओळख नसताना सुद्धा सर्वज्ञ स्वामीसूतांनी नानांना या नगरकर असे म्हणून स्वागत केले. नाना रेखींना याबद्दल फारसे आश्चर्य वाटले. स्वामीसूतांनी पुढे नानांना माझ्या आईस भेटण्यास चला असा आग्रह केला. नानांच्या लक्षात आले नाही तेव्हा स्वामीसूत म्हणाले, माझी आई माऊली परमदयाळू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आहेत व त्यांच्या दर्शनास आपण माझे बरोबर चलावे. नाना मग सपत्नीक हरिभाऊंबरोबर अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास मुंबईहून लगेच निघाले. श्री स्वामी समर्थ नाना रेखींची वाटच पाहत होते. नाना रेखी हे उत्तम हस्तमुद्रिक व पिंगळा ज्योतिषी होते. पिंगळा म्हणजे एक साळुंखी एवढं लहान घुबडाची जात. इतर घुबडांप्रमाणे हा पक्षी दिवाभीत नसून हा दिवसा उजेडी किंवा संध्याकाळी आढळतो. पिंगळा घुबडाला पोपटासारखे बोलता येते व त्याच्या विशिष्ट प्रकारच्या शाब्दिक बोलचालीतून ज्योतिषीय निष्कर्षांचे अर्थबोध होतात. नाना रेखींना पिंगळा पक्षाची उत्तम कला अवगत होती. श्री स्वामी समर्थांसारखा अवतारी परमात्मा ग्रहगोलांच्या अधीन कधीच नव्हता. उलट सर्व ग्रहगोलच त्यांच्या अधीन होते. म्या बोलवल्या वेद बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता.
अशी ज्यांची सर्व सत्ता, त्यांना त्यांनीच निर्मिलेले ग्रहगोल काय करणार? श्री स्वामी समर्थ हस्तमुद्रिक व पिंगळा ज्योतिषी नानारेखींची परीक्षा घेणार होते. हरिभाऊंबरोबर निघालेले नानारेखी व पत्नी सखूबाई अक्कलकोटास श्री स्वामींच्या दर्शनास गेले. श्री स्वामी समर्थ त्यावेळी वटवृक्षाखाली बसले होते व सर्व भक्त सेवेकऱ्यांबरोबर भजनाचा आनंद घेत होते. स्वामीसूत आलेले पाहून श्री स्वामी समर्थांना अतीव आनंद झाला होता. नानांनी व सखूबाईंनीही स्वामींना नमस्कार केला. सौ सखूबाई व श्री स्वामींची दृष्टादृष्ट होताच सखूबाईंना गतस्मृतींची आठवण झाली. वेळ आली होती. सखूबाईंना श्री स्वामी समर्थांच्या जागी नगरच्या राहत्या घरात खांबात प्रगट झालेला तेजस्वी नागपंथीय बालक दिसू लागला. क्षमा करा, नाथपंथीय बालक दिसू लागला. अंतरीची खूण उमगली. स्वामीसुतांनी श्री स्वामींना नानारेखी, हस्तमुद्रिक व पिंगळा ज्योतिषी आहेत असे सांगितले. श्री सांगताच स्वामींनी आपला उजवा हात नानारेखींकडे धरला व म्हणाले, माझी कुंडली करा. नानांची परीक्षा पाहण्याकरता श्री स्वामी समर्थांनी दिलेले ते एक आव्हानच होते. नानांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून परमात्म्याचा उजवा हात हातात घेऊन हातावरील हस्तरेषा पाहून श्री स्वामी समर्थांची कुंडली बनवण्यास सुरुवात केली. श्री स्वामी व स्वामीसूत हरिभाऊ कौतुकाने त्यांना न्याहाळत होते. साधारण अर्ध्या पाऊण तासात नानांनी श्री स्वामींची कुंडली तयार केली व त्यांना दाखवली. श्री स्वामींनी नानांनी बनवलेली कुंडली पाहिली व प्रसन्न मुद्रेने खुश होऊन म्हणले, नौबत बजाव. उत्तम हस्तमुद्रिक, सिद्धी व तीक्ष्ण बुद्धीच्या साहाय्याने नानांनी श्री स्वामी समर्थांची कुंडली अचूक बनवली होती. त्या दिवशी सगळ्यांना ज्ञान झाले की श्री स्वामी समर्थ शके 1071 म्हणजे इसवी सन 1149 मध्ये या पृथ्वी तलावर भौतिक ध्येय घेऊन प्रकटले व सध्या श्री स्वामी समर्थांचे वय 700च्या वर आहे. योगीराज श्री स्वामी समर्थांनी काही कारणवश नानांची परीक्षा घेऊन आपले भौतिक देहातील अस्तित्वाच्या कालगणनेचा अंदाज आपल्या भक्तांना दिला. श्री स्वामींनी नानांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली व म्हणाले, या कुंडलीबद्दल आम्ही तुम्हास काय बक्षीस देऊ? कारण हम नंगे फकीर है, हमारे पास क्या है? नाना विनयाने नतमस्तक होऊन उभे होते. तेवढ्याच श्री स्वामी समर्थांनी नानांच्या उजव्या हातावर आपल्या उजव्या हाताने जोरदार टाळी मारली व म्हणाले, जाओ, आपको हमारा आत्मलिंग दिया, प्रसाद दिया और क्या चाहिए, जाओ. चकित झालेल्या नानांनी आपल्या उजव्या हाताचा तळहात पाहिला. त्यावर शिवलिंग उमटले होते. पहिल्याच भेटीत नानांची परीक्षा घेऊन त्यांना आत्मलिंगाचा प्रसाद श्री स्वामी समर्थांनी दिला होता. नानारेखींचे हृदय उचंबळून आले. 2-4 दिवस अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या सेवेत राहून नानारेखी परत अहमदनगरला आले. नानारेखींनी अनेक युरोपियन अधिकाऱ्यांनाही आपल्या भविष्यवाणीच्या सिद्धीने थक्क केले होते. श्री स्वामी कृपेने त्यांची भरभराट झाली. नानांनी अमाप पैसा मिळवला, पण तो सत्कार्यासाठी, यज्ञासाठी अक्षरशः ओतला. श्रीविद्येचा उपयोग करून, उपदेश करून त्या शक्ती उपासनेच्या मार्गात नानांनी अनेकांना मार्गदर्शन केले. श्री स्वामींचेही या मेरू पर्वताखाली निवडलेल्या या योगी शिष्यावर अतोनात प्रेम होते. काही काळानंतर श्री स्वामी समर्थांनी आपले सेवक श्री धोंडो भट यांना स्वतःच्या चर्मपादुका दिल्या व त्या अहमदनगरला जाऊन नानारेखीयास देण्याची आज्ञा केली. श्री धोंडो भट यांनी श्री समर्थांच्या आज्ञेनुसार 2-4 सेवेकरी बरोबर घेऊन श्री स्वामींच्या चर्मपादुका मस्तकी धारण केल्या व नगरची वाट धरली. रोज 5 कोस पायदळी चालून मजल दर मजल करीत ते नगरला पोहोचले. वेशीच्या बाहेर मारुती मंदिरात पादुका ठेवून त्यांनी नानारेखींना संदेश पाठवला. संदेश मिळताच पालखी व वाजंत्री यासहित नानारेखी मारुती मंदिरात आले. तेथे पादुकांचे पूजन करून पादुकांना पालखीत घालून मिरवत राहत्या घरी आणले व एका चौरंगावर ठेवून त्याची नित्य नियमित पूजा करू लागले. चर्मपादुकांची पूजा अर्चा, नैवेद्य आरती करणे म्हणजे त्यावेळी तरी ब्राह्मणांसाठी एक दिव्यच होते, कारण तो काळच जुन्या मतांचा, रूढी परंपरांचा, सोवळ्या ओवळ्याचा होता. नगरच्या इतर ब्राह्मणांनी नानारेखींना ग्रामण्य करून जातीबाहेर टाकले. नानारेखीने तात्कालीन शंकराचार्यांबरोबर चर्चा करून पैठणचे ब्राह्मण आणून शुद्धीपत्र समारंभ करवून घेतला व समाजातील सर्व बंधनातून नाना आता मोकळे झाले होते. आता पादुका स्थापन कायमच्या कराव्यात असे मनी बांधून इसवी सन 1872 साली स्वतःच्या राहते घरी नवीन मंदिर बांधण्याचा मुहूर्त करून मठाची स्थापना केली.
नाना रेखींनी मोठ्या प्रेमाने श्री स्वामी समर्थांच्या वडाच्या झाडाखाली उभा असलेला एक फोटोही काढून आपल्या मठात लावला. आणि वेळ आली होती. मंदिराच्या स्थापनेचा उत्सव आटोपला त्या रात्री नाना रेखी श्री स्वामी समर्थांचे चिंतन करीत असत. अचानक त्यांचे मन भरून आले. मी कोण ही तळमळ लागून राहिली. त्याच भावावस्थेत नाना रेखींनी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात असलेला चर्मपादुका उचलल्या व उराशी कवटळल्या. नानांच्या अंतरंगातील चिदाकाशात मानस सरोवराच्या किनाऱ्यावरील श्री स्वामी समर्थांचा ओंकार ध्वनी ऐकू येऊ लागला. मी कोण या प्रश्नाचे उत्तर मिळाले. योगीराजांची सुंदर व दिव्य मूर्ती नानांच्या नजरेसमोर आली व श्री स्वामी समर्थांचाही हा लीला सहचर सहज समाधीत डुंबू लागला. भाग 50वा समाप्त. धन्यवाद. कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 50 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहात. आपल्या सर्वांना जर हे चरित्र ऐकण्यास आवडत असेल तर माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे ज्या काही कथा येतील त्या तुम्हाला ऐकण्याची संधी मिळेल. भाग 51. नाशिकमध्ये एक साधू होता. त्याचा थोडाफार अभ्यास होता. त्याने हिमालयातील काही साधूकडून हिमयाची विद्याही शिकून घेतली होती. रोज आपल्या चिलिमीतून रसायनशास्त्राच्या ज्ञानाने 8 गुंज सोने निर्माण करीत असे. रोजच्या रोज सोने निर्मित असलेल्या साधूकडे दर्शनासाठी लोकांचा लोंढा लोटत असे. त्याचे नावही किमयागिरी साधू असे नाशिकात प्रसिद्ध झाले होते. एकदा ब्रह्मनिष्ठ वामनबुवा नाशिक मुक्कामी आले. त्यांनी कपालेश्वर मंदिरातील बाबा घोलपांची भेट घेण्याचे ठरवले. बाबा घोलप हे स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त होते. वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण असलेले बाबा आपल्या स्वधर्मात पराकाष्ठेचे निष्णात होते. आपल्या तपश्चर्याच्या योगाने त्यांनी आपली चित्तशुद्धीही करून घेतली होती. एक मोठे विद्वान असूनही त्यांचे वर्तन गर्वविरहित असे. कर्मक्षयावर व मनोजयावर निरंतर काम करणाऱ्या बाबा घोलपांचे मनी सतत येई की कोणीतरी साक्षात्कारी संत महात्मा भेटून आपणास कृतकार्य करेल म्हणूनच नाशिक क्षेत्रात येणाऱ्या असंख्य संत महात्म्यांचा यथाशक्ती आदर करून ते समागम करत असत. कर्मक्षय होऊन कल्याण काळ जवळ आल्या कारणाने एके दिवशी रोजच्या पहाटे 3 वाजता उठून गंगेवर स्नानास बाबा आले. स्नान करून अर्घ्य देण्यास अवकाश होता म्हणून गंगेच्या तीरावर जप करीत बसले होते. तो समोर एक ज्योत प्रकटली. ती ज्योत मोठी मोठी होऊन तेजस्वी झाली. त्या तेजस्वी भल्या मोठ्या ज्योतीतून योगीराज श्री स्वामी समर्थ बाहेर आले. 7 फूट उंच अजानुबाहू तेजस्वी योगीराजांस पाहून बाबा घोलपांचे डोळे दिपून गेले. चकित झालेल्या बाबा घोलपांनी साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून विनवणी केली. महाराज, आपण कोण? कुठे असता? येथे कधी आलात? श्री स्वामी समर्थ हसून म्हणाले की आम्ही अक्कलकोटात असतो व आज इथे तुझ्या कर्माचे फल देण्यासाठी आलो आहोत. बाबा घोलपास वाटू लागले की ही दिव्य तेजस्वी व्यक्ती साक्षात परमेश्वरच असावी. अक्कलकोटची कीर्तीच तोपर्यंत त्यांनी ऐकली होती, परंतु कधी जाण्याचा योग आला नव्हता. त्यांचं देहभान नाहीसे होऊ लागले. परंतु सावरून बाबा घोलप श्री स्वामी समर्थांना म्हणाले, माझ्या कृतकर्माचे फल देण्यासाठी जर आपण येथे आले असाल तर माझे अनंत जन्मीचे पुण्य आज उदयास आले असे मी म्हणतो. आता या अनाथीची उपेक्षा न करता माझ्या कर्माचे फल मला द्यावे. श्री स्वामी समर्थांनी बाबा घोलप यास तेथेच तीरावर बसून पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर अनुग्रह दिला. त्यांच्या सर्व शंकांचे क्षणात विरसन करून बाबा घोलपांच्या आज्ञाचक्रावर योगीराजांनी आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून त्यांच्या कुंडलिनीस वर खेचले व 200 वर्षांपूर्वींच्या त्यांच्या मानस सरोवराच्या तीरावरील भेटीची खूणगाठ देऊन नाशिकच्या या लीला सहचरास कृतार्थ केले. बाबा घोलप स्तब्ध होऊन अनुभवित होते. योगीराजांना आपल्या घरी नेऊन यथाशक्ती पाद्यपूजा करावी, समागम करावा असे मनात येऊन बाबा घोलप हात जोडून विनंती करत आहेत तोच योगीराज अचानक नाहीसे झाले. सूर्यबिंब आता नुकतेच उगवू लागले होते. बाबा घोलपांना झालेली घटना स्वप्नवत वाटत होती. मन सैरभैर झाले होते. संध्यावंदन करून सूर्यास अर्घ्य देऊन बाबा घरी परत आले. त्यांना आता अक्कलकोटात जाण्याचा एकच ध्यास लागला. 2 दिवसानंतर अक्कलकोटात जाण्यास निघाले.
तेथे पोहोचून श्री स्वामी समर्थांचा शोध घेता ते खासबागेत आहेत असे समजले. खासबागेत योगीराज श्री स्वामी वडाच्या झाडाखाली पलंगावर बसलेले होते. गंगेवर आपणास भेटलेले व दर्शन दिलेले हेच ते योगीराज हे बाबा घोलपांना कळले. अनिर्वाच्य असे ज्याला वेदांतात म्हणले आहे ती स्थिती त्यांना प्राप्त झाली. काही वेळ तसेच तटस्थ अवस्थेत राहून बाबा घोलपांनी योगीराजांना साक्षात दंडवत घातला. श्री स्वामी समर्थांनी लगेच विचारले, काय नाशकातून कधी आलात? खून पटताच बाबांचे मन उद्विग्न होऊन गेले. योगीराज श्री स्वामींनी बाबा घोलप याला आपल्या चरणपादुका दिल्या व त्र्यंबकेश्वरात जाऊन चतुर्थाश्रम स्वीकारून मठ स्थापून राहावे अशी आज्ञा दिली. बाबा घोलप काही दिवस योगीराजांची अक्कलकोटी सेवा करून नाशिकात परतले व आज्ञाप्रमाण केले. अक्कलकोटी मुक्कामी असताना बाबा घोलपांची ओळख ब्रह्मनिष्ठ वामनबुवांबरोबर झाली होती. तेच हे वामनबुवा नाशिकात आले असता आपले गुरुबंधू बाबा घोलपास भेटण्यासाठी त्र्यंबकेश्वरास त्यांच्या मठी आले होते. कपालेश्वर मंदिरापासून एके संध्याकाळी दोघे योगीराजांच्या लीलांचे गुणगान करीत होते. त्यावेळी नाशिकमधील किमयागाराचा विषय निघाला व दोघा गुरुबंधूंनी दुसऱ्या दिवशी किमयागाराच्या दर्शनास जाण्याचं ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी वामनबुवा, बाबा घोलप व बरोबरीचे 5-6 जण असे किमयागाराच्या दर्शनास गेले. किमयागार साधूबरोबर चर्चेच्या वेळी साधूंनी त्याला सांगितले की किमयाच्या विद्येचे आम्ही रोज सोने निर्माण करतो. किमयेची ही विद्या श्री दत्तप्रभू, मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ यांसारख्या सिद्धांना अवगत होती. ज्यास किमयेची विद्या येत नसे त्या साधूच म्हणू नये. किमयागाराचे बोलणे ऐकून ब्रह्मनिष्ठ वामनबुवांना राहवले नाही. त्यांनी शांतपणे किमयागारास विचारले की महात्मन, वैराग्य, ज्ञान, शांती व समाधान हीच खऱ्या साधूची लक्षणे वेदात सांगितलेली आहेत. तेव्हा आपले सांगणे वेदास धरून नाही असे आम्हास वाटते. किमयागार साधूस वामनबुवांचे हे बोलणे ऐकून अत्यंत क्रोध आला. त्याचा अहंकार फुलून गेला. किमयागार साधूने चवताळून वामनबुवास विचारले, कोणत्या गुरूंचे तुम्ही शिष्य आहात व कुठून आले आहात? बाबा घोलपांनी सांगितले, अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ आमचे सद्गुरू आहेत. योगीराजांचे नाव ऐकून किमयागार साधू जवळजवळ पिसाळलाच व विचारू लागला, कोण आहे स्वामी समर्थ? त्यांना आहे का किमयेची सिद्धी? ते जर किमया करीत नसतील तर त्यांना साधू म्हणण्यास आम्ही तयारच नाही. बाबा घोलप हसून म्हणाले, ते आपल्यासारखे किमया नाही करीत, परंतु त्यांची कृपा झाल्यास जग सुवर्णाचे दिसू लागते. त्यांना किमया करण्यास कुठल्याही धातूची जरुरी नाही. ते पूर्ण ब्रह्म परमात्मा असून त्यांनी सर्पाचे, हाडाचे व मातीचेही सोने केले आहे. किमयागार साधू विस्मयचकित होऊन ऐकत होता. त्याचा अहंकार व क्रोध अनावर होऊन तो बोलू लागला की तुमच्या बोलण्यावर मी का विश्वास ठेवावा? जर त्यांच्यात ताकद असेल तर त्यांनी मला चमत्कार करून दाखवावा, तरच मी त्यांना मानेन. इथे फुकटच्या वृथा वल्गना करू नका. चला निघा इथून, चालते व्हा. किमयागाराने वामनबुवा, घोलप व बरोबर आलेल्या सर्वांचा अपमान करून हाकलून दिले. सर्वजण बाबा घोलपांच्या स्थानी परत येऊन घडलेल्या गोष्टीचा विचार करू लागले. रात्र झाली होती. सर्वांनी एकत्र बसून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली. हे स्वामी समर्था, या किमयागारास आपली सत्ता दाखवून एक अनुभव द्यावा. व सगळेजण झोपी गेले, परंतु वेळ आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे किमयागार सोने तयार करण्यास बसला. रसायनशास्त्र व मंत्रशास्त्रांच्या संगमातून धातूपासून सोने बनवण्याच्या प्रक्रियेस त्याने प्रारंभ केला होता. काही वेळाने नेहमीप्रमाणे तयार झालेले सोने काढण्याकरता हात घालताच हातास कोळसे लागले. किमयागारास धक्काच बसला. सिद्धी विफल होऊन मातीमोल झाली होती. त्यास काही सुचेनासे झाले होते. तो आता चिंतन करून सिद्धी विफल का झाली याचा शांतपणे विचार करू लागला. आणि त्याच्या लक्षात आले की काल आपणास भेटण्यास आलेल्या मंडळींसमोर श्री स्वामी समर्थांची निंदा केली, त्यांना नावे ठेवली व क्रोधाने त्या मंडळीस अपमान करून हाकलून दिले. त्यामुळेच तर हे झाले नसेल ना? हा विचार मनात येताच किमयागाराने आपली माणसे वामनबुवा व बाबा घोलपांच्या शोधार्थ पाठवली. बाबा घोलप व वामनबुवास घेऊन किमयागाराची माणसे परत येताच किमयागार खिन्न व हताश मुद्रेने त्या दोघांस हात जोडून सांगू लागला की मी तुमचा अपराधी आहे. तुमचा स्वामी सच्चा आहे. त्यांना नावे ठेवून अपमान केल्याने माझ्या किमयेची सिद्धी आज मातीमोल झाली. मला आता ताबडतोब जाऊन त्या दिव्य परमात्म्याचे दर्शन घ्यायचे आहे. त्याशिवाय मी अन्न ग्रहण न करण्याचा निश्चय केला आहे.
तेव्हा तुम्ही मला तुमच्या गुरुप्रती त्वरित न्यावे. किमयागाराने सांगितलेला वृत्तांत ऐकून वामनबुवा व बाबा घोलप आश्चर्यचकित झाले. किमयागार त्वरेने वामनबुवा व बाबा घोलपांबरोबर अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाला. काही दिवसांनी सर्वजण अक्कलकोटास पोहोचले. श्री स्वामी समर्थ वटवृक्षाखाली विराजमान होते. किमयागार खाली मान करून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आला. योगीराज श्री स्वामी समर्थ किमयागारास बघताच कडाडले. माजलास काय रे? काय झाले तुझ्या किमयाचे? कोळसे झाले ना सोन्याचे? तुला चमत्कारच पाहायचा आहे ना? क्या देखता है इधर? देख रे, देख उधर, असे म्हणून योगीराजांनी जवळील कडुलिंबाच्या झाडाकडे बोट दाखवले. किमयागाराने चमकून कडुलिंबाच्या झाडाकडे दृष्टी टाकली. त्याला आता कडुलिंबाचा वृक्षच सुवर्णाचा दिसू लागला. त्यातून सोन्याचे पाणी पडत होते. जेथे जेथे पाणी पडत होते ती भूमीही सोन्याची होऊ लागली. श्री स्वामी समर्थांची ही लीला पाहून किमयागार साधूचे शरीर कापू लागले. घशाला कोरड पडली. तेवढ्यात योगीराज श्री स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवताच त्याची समाधी लागली. श्री स्वामी समर्थ त्याला हिरण्यगर्भात दिसू लागले. संपूर्ण विश्व हिरण्यमय झाले. या चिन्मय हिरण्यगर्भ समाधीतून 4 तासांनी बाहेर येताच त्याने श्री स्वामींचे पाय घट्ट धरले व अपराधाची क्षमा मागितली. परमदयाळू श्री स्वामी समर्थांनी त्यास क्षमा करून मृगचर्मो व कफनी त्याच्या अंगावर फेकली व उर्वरित आयुष्य माहूरला श्री दत्तप्रभूंची आराधना करून राहावे अशी आज्ञा दिली. सिद्धीने धुंद झालेल्या किमयागार साधूचा उद्धार करून त्यास खरा सिद्ध बनवून श्री स्वामी समर्थांनी आज मार्ग दाखवला होता. वामनबुवा व बाबा घोलपांचा ऊर भरून आला होता. सर्वांनी जय जयकार केला. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. भाग 51 समाप्त.